हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला सुंदर असं हे किचन कसे बनवायचे ते दाखवणार आहे। अगदी सोपी पद्धत आहे, खूप कमी वेळ लागतो याला। नक्की बनवून पहा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा। खूप कमी लोकर लागते याला आणि साहित्य आपल्याला खूप कमी लागणार आहे। कोणत्याही एका रंगाची लोकर लागणार आहे। इथे मी हा 8 mm चा मणी वापरला आहे आणि हा इथे 6 mm चा। तुमच्याकडे जर एकच साईजचा मणी असेल तर तेही तुम्ही लावू शकता किंवा दुसरा कुठला स्टोन वगैरे लावू शकतात वेगवेगळ्या रंगामध्ये, किंवा मणी असतील तर वेगळ्या रंगाचे ते सुद्धा इथे लावले तरीही सुंदर दिसतात। आणि इथे मी नेहमी जी सुई वापरते 10 नंबरची ती सुई लागणार आहे आपल्याला। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। इथे सुरुवातीला आपल्याला मॅजिक रिंग बनवून घ्यायची आहे। एक, 2, 3, 4, 5 चेन तयार करायच्या। सुईवर 2 वेळा वेढा घालून घ्यायचा। इथे आपल्याला उंच खांब करून घ्यायचा आहे। एक चेन आपण इथे 5 चेन तयार करून घेतल्या। 4 चेन आपण उंच खांब म्हणजे ट्रिपल क्रोशे केला। एक चेन आपण गॅपसाठी दिलेली आहे। त्यानंतर एक ट्रिपल क्रोशे करून घेतला, एक चेन तयार करायची। पुन्हा आपल्याला सुईवर 2 वेळा वेढा घालून घ्यायचा आहे आणि इथे हे आपले 3 ट्रिपल क्रोशे तयार झालेले आहेत। 4, एक चेन, एक चेन, पुन्हा सुईवर 2 वेळा वेढा घालून घ्यायचा। गॅपसाठी आपण प्रत्येक वेळेला एक एक चेन करून घेणार आहोत। 1, 2, 3, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 1 चेन। या रिंगमध्ये आपल्याला हे खांब तयार करून घ्यायचे आहेत। 8, 9, एक चेन, 10। एकूण आपण 10 खांब तयार करून घेतले। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि एक चेन घ्यायची आहे आणि हे सर्कल आपल्याला बंद करून घ्यायचं। ओढून घ्यायचा तो धागा आणि सुरुवातीला आपण 5 चेन केल्या होत्या, त्या चौथ्या चेनवर आपण इथे स्लिप स्टिच करून घेणार आहोत। हे 10 आपले उंच खांब झाले। त्यानंतर एक चेनचा गॅप दिला होता, तिथे एक मुका खांब करून घ्यायचा, स्लिप स्टिच करून घ्यायचा आहे आणि पुन्हा इथे 1, 2, 3 चेन तयार करायच्या आणि एक चेनच्या गॅपमध्ये आपल्याला खांब तयार करायचे आहेत। 1, 2, 3, 4, 5 खांब आणि हा लूप असा ओढून घ्यायचा आहे। इथे आपल्याला पॉपकॉर्न स्टिच तयार करून घ्यायचं। ह्या 3 चेन सोडून आपण 5 खांब तयार केलेले आहेत आणि हा जो पहिला खांब आहे तिथून आपल्याला मागच्या बाजूने हा लूप असा ओढून घ्यायचा, म्हणजे इथे आपलं हे पॉपकॉर्न स्टिच तयार होईल। त्यानंतर 3 चेन, 1, 2, 3 चेन आणि हे जिथे आपण 5 खांब केलेले आहेत तिथेच त्याच गॅपमध्ये एक चेनच्या एक स्लिप स्टिच करून घ्यायचं। पुन्हा 3 चेन, 1, 2, 3 चेन आणि या एक चेनच्या पुढच्या एक चेनच्या गॅपमध्ये पुन्हा आपण 5 खांब करून घेणार आहोत। या 3 चेन ज्या केल्या त्या सोडून आपल्याला 5 खांब करून घ्यायचे आहेत। 4, 5 आणि हा लूप असा ओढून घ्यायचा आणि पहिला जो खांब आहे तिथे सुई टाकून हा जो आपण वरती लूप ओढलेला आहे तो मागच्या बाजूने ओढला की इथे आपले पॉपकॉर्न स्टिच तयार होतं। त्यानंतर 3 चेन आणि इथे या गॅपमध्ये स्लिप स्टिच।
पुन्हा 3 चेन या गॅपमध्ये खांब करायचे. 5 खांब सुरुवातीला 3 चेन करायच्या, 5 खांब आणि लूप ओढून हा असा बंद करून घ्यायचा आहे. पुन्हा 3 चेन आणि या गॅपमध्ये स्लिप स्टिच. तर अशा पद्धतीने मी बाकी पॉपकॉर्न स्टिच तयार करून घेते. इथे मी हे 10 पॉपकॉर्न स्टिच करून घेतले. शेवटी 3 चेन तयार केल्या आणि जिथे आपण 5 खांब केले होते तिथेच आपण स्लिप स्टिच करून घेणार आहोत. आणि इथे सुद्धा सुरुवातीला ज्या 3 चेन केल्या होत्या, पहिलं पॉपकॉर्न स्टिच बनवलं तिथे स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. धागा कट नाही करायचा आपल्याला, इथे चेन तयार करून घ्यायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. मी इथे 25 चेन तयार करून घेतल्या. तुम्हाला जर यापेक्षा जास्त चेन तयार करायच्या असतील तर करू शकतात. स्लिप स्टिचने जोडून घेतलं, एक चेन तयार करायची आणि हा जास्तीचा धागा आपल्याला कट करून घ्यायचा आहे इथे. आणि हा धागा असा ओढायचा आणि मागच्या बाजूने सुरुवातीला आपण जी मॅजिक रिंग बनवली होती या दोन्हीची गाठ बांधून धागा कट करून घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने जास्तीचा धागा मी कट करून घेते. इथे हे आपलं फूल तयार झालेलं आहे आणि थोडीशी लोकर आपण आधी कट करून घेणार आहोत. नंतर आपल्याला इथे लटकन बनवायचं आहे, त्यासाठी लागणार आहे. तर इथे लटकन बनवण्यासाठी मी इथे हातानेच बनवणार आहे असं लटकन. तर तुम्ही इथे कार्डबोर्डने सुद्धा बनवू शकतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. मी इथे 25 वेडे घालून घेतले. तुम्हाला जर यापेक्षा जाड हवं असेल तर तुम्ही जाडसुद्धा लटकन करू शकतात. त्यानंतर इथे अशी गाठ बांधून घ्यायची आहे. इथे मी हे 2 गाठ इथे बांधून घेतलेले आहेत. हा धागा आपल्याला असाच ठेवायचा आणि हे जे लटकन बनवलेलं आहे थोडंसं गॅप सोडून असं इथे हे अशा पद्धतीने इथे गाठ बांधून घ्यायची आहे. आपल्याला थोडंसं अंतर ठेवून हे अशी गाठ बांधून घेतल्यानंतर हा जो जास्तीचा धागा आहे आपण इथे कट करून घेऊया, किंवा कट न करता आपण इथे असं खालच्या बाजूने आत घेणार आहोत या धाग्याला आतल्या बाजूने, म्हणजे कट केला तर तिथे आपली गाठ दिसणार नाही म्हणून. हा सुद्धा धागा आपण खालच्या बाजूने ओढून घेणार आहोत, किंवा हा ठेवला तरी चालेल. आणि हा जो जास्तीचा धागा हे आपले धागे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत आणि एकसारखं इथे आपल्याला लटकन कट करून मी हे व्यवस्थित कट करून घेते. इथे मी एकसारखे हे धागे कट करून घेतले. यात एक मणी घालणार आहे आणि इथे जिथे आपण चेन तयार केलेले आहेत 5 या बाजूने हे पॉपकॉर्न स्टिच ठेवायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि याच्या मध्यभागी इथे एक मणी घालून मी इथे गाठ बांधून घेणार आहे आणि इथे एक मणी लावून घेणार आहे. तर हे लावून मी तुम्हाला दाखवते. इथे मी आता मणी ओवून घेतलेला आहे. हा 8 mm चा मणी आहे आणि जिथे आपण हे 10 पॉपकॉर्न स्टिच केलेले आहेत 1 2 3 4 5 5 नंतर हा जो गॅप आहे तिथे आपल्याला मागच्या बाजूने सुई अशी टाकायची आहे दोन्ही गॅपच्या मध्ये.
आणि हा एक लूप असा इथे सुईने ओढून घ्यायचा आणि इथे आपल्याला अशी व्यवस्थित गाठ बांधून घ्यायची आहे. 2-3 अशा गाठ बांधून घेणार आहोत आपण इथे. आणि हा जास्तीचा धागा जो आहे तो आपण व्यवस्थित असा कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने. इथे मी हा 6 mm चा मणी घेतलेला आहे. दोन्ही सारखे इथे लावण्यासाठी सुद्धा दोन्ही सारखे घेतले तरीही चालणार आहे. इथे आपण माझ्याकडे हा निळ्या रंगाचा दोरा होता म्हणून मी इथे हा दोरा वापरत आहे. तुमच्याकडे जर निळ्या रंगाचा दोरा नसेल तर लोकरीने इथे शिवून घेतलं तरीही चालणार आहे किंवा इथे तुम्ही चिकटवू शकता त्याला, ग्लू असेल तुमच्याकडे तर. अशा पद्धतीने मी इथे शिवून घेणार आहे. इथे दोरा मागच्या बाजूने घेऊन व्यवस्थित अशी गाठ बांधून घ्यायची आहे या दोऱ्याची आणि जास्तीचा धागा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. गाठ मारून घेते इथे शेवटची आणि धागा मी कट करून घेणार आहे अशा पद्धतीने. इथे आपलं सुंदर असं किचन तयार झाले. इथे मी हे वेगवेगळ्या रंगामध्ये आणखी काही बनवून घेतलेले आहेत किचन. तुमच्या आवडीनुसार तुमच्याकडे जी लोकर आहे ते तुम्ही बनवू शकतात. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.